पाहिला ना नीम का पत्ता कडवा है रामदास कदम रामदास कदमचा चव्हाण साहेब आगे बढ़ो कोकण का नेता कैसा हो महाराष्ट्र के नेता कैसा हो माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या विरोधात नेताल वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा भारतीय जनता पार्टीचा मुंबई गोवा हवेची परिस्थिती पाहता 8 ते 10 वर्षाची परिस्थिती बघितली तर गेल्या 2 वर्षात जो रस्ता केंद्र शासनाकडे आहे त्याला एनएचचा दर्जा नॅशनल हायवेचा त्या रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं. तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे, कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं. 10 वर्षाची परिस्थिती आणि आता 2 वर्षात सुधारलेला रस्ता हे काम कुठंतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. रामदास कदमला याचीच एलर्जी झालेली आहे का आपण 3 वेळा मंत्री होतो, 50-60 वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात, नेते म्हणून काम करतात, परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता, एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुरावस्था ही सुधरवलेली आहे. आणि आपणही पाहता, आम्ही पाहतोय, साहेबांनी, मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत गेलेलो आहे. गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली. दिवस रात्र सकाळी 5 वाजता 6 वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का, ते कशा पद्धतीने चालू आहे हे स्वतः पाहणारा नेता, मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो. रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जर अशाच प्रकारची वल्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागांमध्ये, कोकणातील असलेल्या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो. भारतीय जनता पार्टीचा रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांची आता कुठेतरी तडफड चालू आहे, त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतंय आणि म्हणून या अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे. या निमित्ताने एवढंच सांगतो, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी, जय शिवाजी. माता की